तर नमस्कार सर्वांना, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी चालले होते निळकंठेश्वरला. तर स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींना मी नेहमी सांगते की स्वामी माझ्यासोबत चला. कुठेही मला बाहेर जायचं असलं तर मी स्वामींना सांगते माझ्यासोबत चला. तर आज होता 26 जानेवारीचा दिवस. तर त्या दिवशी आम्ही निळकंठेश्वरला जाण्याचा प्लॅन केला. चला, हे घर स्वामींचं आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. निळकंठेश्वर मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच चालले होते. याआधी मी कधीच गेले नव्हते. माझे मिस्टर एकदा जाऊन आले. ते म्हणाले की खूप छान आहे, तिथं बघण्यासारखं आहे, तर आपण एकदा प्लॅन करू. तर तो आज दिवस आला आणि आम्ही निघालो. तर तिथं भेळ घेतली खाण्यासाठी. तर बघा, रस्त्यामध्ये आम्हाला खूप छोटीशी नदी भेटली. तिथं किती मजा मस्ती चालली आहे. तर मला वाटलं आपण उतरूया, पण माझे मिस्टर बोलले ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. तर हे बघा, आंब्यांना कसा मोहर लागला आहे मस्तपैकी. ही माझी मैत्रीण, हिची गाडी आहे. स्वामी बघा कुठेही मला दर्शन देतात. तर आम्ही पोचलो गेटच्या बाहेर. तर ही माझी मैत्रीण, तिची मुलगी, ही माझी मुलगी आर्या. तर आम्ही आता निघालो चला डोंगरावरती. तर डोंगरावरती जाण्यासाठी इथं ट्रॅक्टर पण अवेलेबल आहे. जो माणूस डोंगर चढू शकत नाही तो ट्रॅक्टरमध्ये पण बसून जाऊ शकतो. माझे मिस्टर बोलले जायचं का ट्रॅक्टरने? तर मी म्हटलं नको, चालण्यात खूप मजा आहे. पण माझी मजाच निघली. मला चढता चढवेना, तर माझ्या मिस्टरांनी माझा हात पकडून मला वरती घेऊन चालले होते. तर माझी मुलगी पाठीमागून व्हिडिओ काढत होती. चला एकदाचं पोचलो. हे नंदी महाराज आहेत. तर मस्तपैकी पाणी पडते. तर चला, आम्ही मंदिरामध्ये निघालो होतो. माझे मिस्टर आणि माझा मुलगा पाठीमागे होते. ही माझी मैत्रीण भावना, तिची मुलगी जान्हवी. तर आम्ही मिळून चाललो होतो. ही माझी मुलगी आर्या आहे. तर आम्ही मंदिरामध्ये चाललो. तर खूपच गर्दी वाटली आम्हाला. आतमध्ये गेलो तर खूपच गर्दी होती. तर आम्हाला वाटलं आमचं दर्शन होतं की नाही. आम्हाला आधीच उशीर झाला होता. दर्शनाची लाईन इथून लागली होती. त्याच्यामुळे वाटले खरंच आम्हाला खूपच उशीर झाला की काय. पण आतमध्ये गेल्यावर कळलं की बाहेरच एवढी गर्दी आहे, आतमध्ये एवढी गर्दी नव्हती. तर इथे पाय धुतले आणि आम्ही आतमध्ये निघालो. तर आतमधला व्ह्यू बघण्यासारखा आहे. खूपच मस्त वाटलं आतमध्ये जाऊन. मी पहिल्यांदाच आले होते ना, त्याच्यामुळे एवढ्या छान छान बघून मला खूप आनंद झाला होता. आणि असं वाटलं की बाहेरच एवढं छान आहे तर आतमध्ये कसे असेल. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे असं आम्हाला पहिलेच त्यांनी सांगितलं होतं. गाभाऱ्यामध्ये मोबाईल जर दिसला तर जप्त करण्यात येईल, म्हणून मी फक्त बाहेरचाच व्हिडिओ बनवला होता. तर चला, आमचं दर्शन खूप छान झालं. ह्या मंदिरामधल्या गाभाऱ्यातला मी गुपचूप व्हिडिओ घेतला होता. तर ही जान्हवी नंदी महाराजांना कानामध्ये काहीतरी सांगत होती. तर आम्ही आता बाहेर आलो आणि प्रसाद घेतला. इथला प्रसाद खूप छान होता. खूप गर्दी होती तरीही आम्ही नंबरला लागून प्रसाद घेतला. इथला प्रसाद मला खूप आवडली. गंमत बघा, ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी इथले लोक कसे धावत होते आणि माझे मिस्टर म्हणाले मी पण जाऊन ट्रॅक्टरमध्ये बसणार. हा माझा मुलगा श्लोक पण धावत धावत ट्रॅक्टरजवळ गेला. पण मी बोलले की नाही, ट्रॅक्टरमध्ये नाही जायचं. आता आम्ही घरी चाललो. आम्हाला खाली यायला खूप अंधार झाला होता आणि गाडीत बसल्यावर मला एक सरप्राईज मिळालं. ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या नक्की शेअर करेल. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.